गोटेकर संघाने क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. ओमकार नावाच्या गोलंदाजाने तब्बल 6 चेंडू वाईट बॉल फेकले गेले आणि टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच ठरली गेली. एका चेंडूमध्ये 5 धावा आल्या. म्हणून की काय म्हटलं जातं मित्रांनो, नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी येणार नाही. इट्स टाइम चेंज द टाइम. गोलंदाजी मार्कवर शहापूरचा हिरा, राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाचा राजा माणूस. गोलंदाज तयार. अर्जुन बांगर पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला फक्त फ्लिक केलाय. चेंडू यावेळेस बघू शकाल लंबीड विकेटला क्षेत्ररक्षण झालं. इज ऑफ द मार्क. एका धावेने संघाचा अकाउंट ओपन. हो 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 अर्जुन बांगर गोलंदाजी करतोय. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. नजरेमध्ये भरून ठेवावी आणि सातत्याने काळजाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवावी आणि सातत्याने ज्या ज्या वेळेला आठवणीमध्ये आम्हाला चाकायची असेल गोलकंदाची भरणी, त्याच पद्धतीने ही मॅच आम्हाला चाकायला मिळावी. यासाठी या आठवणी कोण विसरेल. सातत्याने हा प्रवास आमच्या डोळ्यासमोर येईल ना. म्हणून की काय या क्षणांना कोण विसरेल. हे सुवर्ण क्षण आमच्या डोळ्यासमोर आहेत. आजच्या दिवसातील विजेता पद प्राप्त करून देणारी ही मॅच या ठिकाणी चालू आहे. अर्जुन बांगर गोलंदाजी मार्गावर तयार. पहिला चेंडू फेकलाय. एक धाव मात्र अर्जुन बांगरने खर्च केली. चांगली गोलंदाजी करतोय. जेवढी जबरदस्त बॅटिंग तेवढ्याच ताकदीची गोलंदाजी गोलंदाज अर्जुन बांगरकडे आहे. पहिल्यामुळे विकेट. यावेळेस पुन्हा एकदा केविन पीटरसनची आठवण करून देणारा हा येतोय A1 क्वालिटीचा चौकार. दशरथजी खुपसे यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्या आहेत राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाला. थँक्यू सो मच दशरथजी खुपसे. आशीर्वाद तर येत आहेत, परंतु खेळाडूंना कर्तृत्व करावं लागतं. हे मैदान म्हणजे दिल्लीचं सुप्रीम कोर्ट आहे. एकदा का डिसिजन झाला तर राष्ट्रपती सुद्धा तुम्हाला माफ करू शकणार नाही. यावेळेस पुन्हा एकदा कॉपी बुक स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अर्जुन बांगरच्या वेगात खेळण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन परफेक्शन विच इज ऑलरेडी विद इन द मॅन. तुम्हाला तुमच्या रक्तातील क्रिकेट दाखवावं लागेल आणि निश्चितच सातत्याने तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन दाखवावं लागेल. आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अर्जुन बांगरच्या हातातून चेंडू रिलीज केला. जबरदस्त चेंडू हाताळला. आजच्या दिवसातील शेवटची मॅच जो संघ जिंकेल बक्षीस पात्र होईल. म्हणून की काय जिंकलेल्या प्रत्येक सामन्याचं महत्त्व हे वाढवण्यासाठी असणारा हा सामना चांदई आणि राणा स्पोर्ट्स बोरशेती या दोन संघाच्या दरम्यान. यावेळेस चेंज ऑफ पेस गतीमध्ये केलेलं परिवर्तन पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी एक सिंगल धाव येईल. सन्माननीय सचिनजी ठाकरे साहेब यांच्याकडनं सुद्धा बोरशेती संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. शुभेच्छांचा वर्षाव होतोय राणा स्पोर्ट बोरशेती संघाला. पण एका बाजूला आपण बघतोय चांदई सारखा बलाढ्य आणि बुलंद संघ. यापूर्वीची मॅच आपण बघितली आणि त्या मॅच मध्ये आई गौदेव गोटेकर बी सारख्या मातबर संघाला नमवलं आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये 4 चांद लावण्याचं काम बॅट्समन नितेश आणि बॅट्समन शांताराम या दोन फलंदाजाच्या माध्यमातून केलं जात आहे. धावा असतील धावफलकावर 7. ओव्हरपिच बॉल होता. यावेळेस ऑफ ड्राईव्ह. ओहो ओमकारने चुकी केली. कॅच ड्रॉप. संधी होती आणि निश्चितच या संधीचं सोनं झालं नाही. मी तर म्हणेन ही संधी गमावली. अशा संधी तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होत नसतात, कारण संधी या ऐश्वर्या राय सारख्या असतात. अभिषेक बच्चनलाच मिळते, सगळ्यांना मिळणार नाही आणि संधी तुम्हाला परत परत येणार नाही. ही संधी होती एक क्षेत्ररक्षकाला, संधी मात्र गमावली. कॅच ड्रॉप. धावा धावफलकावर 9. नक्कीच जीवनदान प्राप्त झालंय फलंदाज शांतारामला. हो हो डिफेन्स शॉट. जबरदस्त फटका. क्रिकेटमध्ये या फटक्याला महत्व आहे. समजदारीचा क्रिकेट पाहायला मिळतोय. अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. आणि यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू नव्हता. हलकीशी कट पाहायला मिळाली. 10 धावा. दुहेरी अंकामध्ये पहिले षटक संपुष्टात आल्यानंतर धावा पाहायला मिळतील 10. चांदुरी जयशंकर चांदई संघाची धावसंख्या ती 10 धावा धावफलकावर. डबल अंकामध्ये धावसंख्या पोहोचली गेली. दुहेरी अंक प्राप्त केलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांदई आणि राणा स्पोर्ट्स बोरशेती. जयशंकर चांदई आणि राणा स्पोर्ट्स बोरशेती दोन्ही नावं बलाढ्य आहेत, परंतु तुमच्या पेपरवर काय नाव आहे याला महत्व नाही. तुम्ही खेळपट्टीवर काय करता, तुम्ही मैदानावर काय करता, यावर सगळ्या सामन्याचं भविष्य लपलंय. आणि हे लपलेलं भविष्य तुम्हाला जगासमोर उघड करायचं असेल तर फक्त एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे मेहनत. आणि ज्यावेळेला मात्र तुम्ही मेहनत कराल त्या प्रामाणिक मेहनतीला नियती जेव्हा साथ देईल
तेव्हा मात्र तुम्हाला एक मिळणारी गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे सक्सेस, सक्सेस अँड सक्सेस. आयुष्याच्या वाटेवर चालत असताना खास गडगे लागतील, परंतु त्या संकटांना तुम्हाला किती प्रकारे आव्हान द्यायचं आहे, या किती वेळा मी निधगात छातीने उभा आहे हे दाखवावं लागेल या मॅचमध्ये. यापूर्वी मॅच जिंकलात हे आम्हाला माहीत आहे, परंतु ही मॅच जर जिंकलात तर तुम्ही बक्षीस पात्र व्हाल. ओपनिंग पेअर धावफलकावर चांदई संघाच्या 10. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. मॅन फ्रॉम राणा स्पोर्ट्स बोरशेती रोशन एक चांगला गोलंदाज आहे. सराव सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करतो. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट टू मॅन. यावेळेस शॉट ऑफ गुड लेंथ. निश्चितच चेंडू टर्न झाला. वाटलं होतं फलंदाजाला हा चेंडू वाईड आहे. लाईन चेक केली गेली. आमचे प्रोफेशनल अंपायर दाखवत असताना नाही हा चेंडू योग्य आहे. आणि आपण बघू शकाल बॅट्समनला वाटणं आणि अंपायरला वाटणं याच्यामध्ये डिफरंट आहे. फलंदाजाला वाटलं हा चेंडू वाईड, अंपायर यावेळेस दाखवत असताना हा चेंडू योग्य आहे. डॉट बॉल पहिला चेंडू. ओव्हर पिच बॉल. त्यावेळेस मिस्टोक. चेंडू हवेमध्ये आहे, डीप मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अर्जुन बांगर. जेवढ्या ताकदीने चेंडू खेळला गेला तेवढ्याच वेगाने क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचला गेला. बूमरँग ऍक्शन देन रिॲक्शन. ब्रेक थ्रूची गरज होती. राणा स्पोर्ट बोरशेती संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय रोशन नावाच्या गोलंदाजानं. चांगला चेंडू फेकला गेला. फलंदाज बाद. पहिला झटका लागतोय या मॅच मध्ये चांदई संघाला. दहा धाबा धावपलकावर चांदई संघ. जणू काही हलकी सुरुवात पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र एक विकेट गमावली गेली. रोशन चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक अर्जुन बांगरनं हाताळलं. फक्त 10 धाबा खर्च केल्या आणि या षटकामध्ये अजून एक सुद्धा धाव नाही आहे. आपण बघू शकाल 2 चेंडू फेकले गोलंदाज रोशनने. चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करताना पाहायला मिळतोय गोलंदाज रोशन. बोरशेती संघाचा एक स्टार गोलंदाज आहे. हा ब्रेकर बॉल. जैसी नसीहत वैसा धमाका. ए तो सिर्फ टेलर है, फिशर अभी बाकी है. ए तो सिर्फ आगाज है, अंजाम अभी बाकी है. मॅच संपली नाही कारण शर्यत चालू आहे. येतो हा चांदई संघाला आनंदी करणारा, वंदन करणारा षटकार. आता मात्र धाबांचा ग्राफ कुठेतरी वाढत जाताना या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. याचं कारण आल्यानंतर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा उचलण्याचा प्रयत्न नितेशने केलाय. उलटा बॉल होता. यावेळेस बघू शकाल वाईड यॉर्कर आय थिंक. आणि निश्चितच चेंडू विकेट किपर मकरनच्या हातामध्ये. मकरन आणि चेंडू या दोघांची मैत्री खूप छान आहे. पहिल्या सामन्यामध्ये मकरंद गैरहजर. त्यानंतर मकरंदला फोन केला आणि विचारलं कुठे आहेस. त्यावेळेला त्यांना सांगितलं मी पोहोचतोय मैदानावर आणि मकरंद पोहोचला. आपण बघितलं यापूर्वीच्या मॅचमध्ये फलंदाज फलंदाजी करत होता. त्याच्या तोंडासमोर फिल्डिंग केली मकरंदने. स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाही. यावेळेस फलंदाज बाद. बॅट्समन नितेश बॅक टू द डगआउट. मोठा मासा या ठिकाणी गळायला लागतोय. नितेशला परतावं लागेल, मैदान सोडावं लागेल. अर्थातच आत्ता मात्र खेळपट्टीवर आपला हक्क राहिला नाही. याचं कारण विकेट गमावली गेली. एक डॉली कॅच. 1 मोर विकेट डाऊन. बॅट्समन नितेश बॅक टू द पॅव्हिलियन. हो स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस निश्चितच सक्सेस नाही आहे. परंतु मकरनने यावेळेस मी तर म्हणेन अनेक स्पर्धांमध्ये चुका नव्हत्या, यावेळेस चुकी केली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. रन्स फिरतील या चेंडूवर 2 आणि या 2 धावेने चंदाई संघाची धावसंख्या ती धावफलकावर 2 गडी बाद. आतापर्यंत 18 धाबा.
तसं 9-0-0ची सरासरी या मॅचमध्ये चांदई संघाच्या वतीनं पाहायला मिळते. परंतु राणा स्पोर्ट्स बोरशेती सारखा मातब्बर संघ आपल्या समोर असेल आणि आपण जर आळीगावदी गोठेकर बी संघाला जर नमवलं असेल तर या मॅचमध्ये एक गोष्ट महत्त्वाची असेल, ती गोष्ट म्हणजे ज्ञान. आणि ज्या वेळेस हरीश पंड्या सरांनी डिबेट देताना सांगितलं होतं क्रिकेट खेळणे के लिए आपके पास होना चाहिए ज्ञान. ज्या वेळेस ज्ञान क्रिकेटचं असतो ना त्यावेळेला यश तुम्ही 90% मिळवू शकता. क्रिकेटमध्ये अभ्यासाला महत्त्व आहे. धावाच्या धावपलकावर फक्त 18 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा. आतापर्यंत समांतर धावसंख्या पाहायला मिळाली. पहिलं षटक अर्जुन बांगरचं राहिलं 9 धावा आणि त्यानंतर मात्र रोशनने गोलंदाजी केली. रोशनने सुद्धा 9 धावा. बस पहिल्या षटकामध्ये 10 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत 8 धावा. हे समीकरण या पहिल्या मॅचच्या आणि पहिल्या इनिंगच्या पूर्वार्धामध्ये पाहायला मिळतंय. 12 चेंडू फेकून झालेत, 18 धावा धावपलकावर. आता मात्र गाडीचा गिअर या मॅचमध्ये चांदई संघाला चेंज करावा लागेल. टॉप गिअरवर गाडी चालवावी लागेल मित्र म्हणेन, कारण 18 धावा इनफ नसतील, 18 धावा समाधानी नसतील आणि यावेळेस मात्र अजूनही 18 धावा मित्र म्हणेन कमी पाहायला मिळते. जेमतेम धावसंख्या या मॅचमध्ये पाहायला मिळते चांदई संघाच्या वतीनं. आतापर्यंत विकेट गमावल्या चांदई संघाने 2. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 चेंडूमध्ये मॅक्सिमम धावा येणं चांदई संघासाठी अनिवार्य ठरेल. याचं कारण असेल अर्जुन बांगर खूप मोठा खेळाडू, त्याचबरोबर निखिल सारखा एक खेळाडू आहे, रोशन सारखा एक महत्त्वपूर्ण फलंदाज या राणा स्पोर्ट्स बोरशेती संघामध्ये आहे, संदेश सारखा एक खेळाडू, म्हणजे 4 फलंदाज आपल्या संघाच्या प्रत्येक गोष्टी सावरताना आतापर्यंत आम्ही बघितलेलं आहे. आणि त्यानंतर धावा जर आल्या नाही तर मात्र तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागेल. तिसऱ्या ओव्हरला प्रारंभ. गोलंदाज तयार तेजस. राईट आमोर विकेट. हा ट्रॅकर बॉल. चेंडू जणू काय आपटला. यावेळेस दिशा देण्याचा प्रयत्न केला. एक चांगला झेल पकडला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. तिसरा झटका लागताना पाहायला मिळतोय चांदई संघाला. बॅट्समन सागर बॅक टू द पॅव्हिलियन. हॅलो. सामना असा आहे की वारा बघून पाठ फिरवणं, मी तर म्हणेन अंगाला खाज आणि हाताला माज, एवढा महत्त्व या सामन्याचं आहे. कारण हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं ठरेल. सामना जर हारलात तर परतीचा प्रवास. यावेळेस बॅट्समन स्मॅश हार्ड अँड बॉल क्रॉस द बाउंड्री लाईन फॉर द 4 रन्स. जबरदस्त फटका. यावेळेस चेंडू निघून गेलाय लांगॉन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन अतिच्या बॅटमध्ये येतोय. हा धमाकेदार लढाकेबाज षटकार. कोणत्याही गोलंदाजाला आपल्या प्रत्येक चेंडूवर षटकार मारणं हे आवडत नसतं. त्यासाठी इम्प्रोव्हायझेशन दाखवणं गरजेचं असेल. षटकार आलाय. अतिशने मात्र उर्वरित खेळ सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. रन्स पाहायला मिळतील 24 धावा धावपलकावर. हो ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला परंतु निश्चितच चेंडू ब्रेक झाला परंतु वेळ निघून गेली. लाईन खराब होती. अंपायर डिसिजन. यस आउट ऑफ द ऑफ स्टम्प्स. इट्स अ वाईट बॉल. 1 धाव मिळेल आणि या एका धावीने 25 धावा धावपलकावर. आतापर्यंत विचार केला तर 14 चेंडू फेकून झालेत राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाच्या गोलंदाजांचे आणि धावाच्या धावपलकावर 25 धावा. धावसंख्येला कुठेतरी गुलमोहरीप्रमाणे आकार प्राप्त होताना या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. परंतु ही वेळ आहे ना, ती फुलवेलीची बाग तुम्हाला मिळवायची असेल तर सातत्याने धावांचा वेग तुम्हाला वाढवणं या मॅचमध्ये गरजेचं राहील. चांदई संघ. वैभव आणि आतिश हे 2 फलंदाज. हो कमबॅक केलंय गोलंदाज आतिशने. काय चेंडू यावेळेस रिलीज केलाय. शॉट ऑफ गुडलेनच्या स्पॉटवर चेंडू पडला. त्यानंतर चेंडू आतमध्ये इन स्विंगर त्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो. चेंडू आतमध्ये टर्न झाला आणि उर्वरित काम विकेट किपर मकरनच्या माध्यमातून केलं जाते. आतापर्यंत सांगतो सगळ्या खेळाडूंना भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. आणि सातत्याने उभा राहिला मकरंद भागरे. यावेळेस आडवा बॅटनं खेळलाय सरळ दिशेला. बॅकअप आहे. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. द रन्स ऑफ कपल आणि या 2 धाब्याच्या धावसंख्या पुढे जाईल. धावा धावपलकावर 27. दीपकजी बिराडे यांचं आम्ही कौतुक करू. एका दिवसामध्ये 3 भूमिका पार पडतात आणि 4थी आयोजकांची सुद्धा भूमिका ती पार पडतात. म्हणजे 4 भूमिकांतून त्यांना जावं लागतं. एक उत्कृष्ट समालोचक
एक प्रोफेशनल अंपायर, त्यानंतर वेळ मिळेल तशी स्कोररची भूमिका आणि मुख्य आयोजकांच्या सोबत सुद्धा ते असतात. थँक्यू सो मच दीपकजी बिराडे सर. तब्बल 2019 नंतर आज 2021 मध्ये भेटायला मिळत आहे. चांगली माणसं आम्हाला कमी मिळतात. यावेळी शॉर्ट अंपुल करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने केलेला गुन्हा कन्व्हर्शन झालं बाउंड्रीमध्ये. याच वेलकम बाउंड्री चेंडू निघून जाईल. लॉंग लेग सीम आलेच्या पार. हा येतोय चौकार. चांदई संघाचा डगआउट थोडंसं आनंदी. एक चेंडू शिल्लक. तुम्हाला तुमच्या यशाचं फलित चाकायचं असेल तर त्याला कर्तृत्वाचं बीज रोवून त्यावर तुमच्या मेहनतीचं खत पाणी घालावं लागेल. 5 चेंडू फेकून झालेत. गोलंदाज आतिश थोडासा महागडा ठरतोय या षटकामध्ये, कारण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धाबा आणि आत्ता मात्र 31 धावा धावफलकावर. 1 चेंडू शिल्लक. सामना करेल फलंदाज आतिश. 4 चेंडू खेळलाय. 12 धावांची वादळी खेळी आतापर्यंत पाहायला मिळते आतिशच्या माध्यमातून. हो गुड लेन्थ स्पॉट, द मोस्ट इम्पॉर्टंट एरिया फॉर दी बॉलर, आणि ती जागा निवडली गेली. डॉट बॉल. शेवटचा चेंडू गोड केला. 3 षटकं संपली आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर चांदई संघाची धावसंख्या ती 3 बाद 31 धावा. डीजे क्या कुछ नहीं की दहा 10.30 ची सरासरी आतापर्यंत गाठली चांदई संघानं. येणारी 6 चेंडू आणि हे 6 चेंडू महत्वाचे असतील. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज ओमकार. संघाचा संघनायक ऑन बॅटिंग मार्क. पहिला बॉल फेस करेल बॅट्समॅन यस वैभव तेर. संघाचा संघनायक. आजच्या दिवसामध्ये सर्व खेळाडूंना इम्प्रेस केलं, व्यवस्थापन समितीला इम्प्रेस केलं आणि तोच बॅट्समॅन स्ट्रायकिंग एंडवर असेल. बॅटचा फ्लो आपण बघू शकाल, खूप जबरदस्त आहे या फलंदाजाचा. पहिला बॉल फेस करेल बॅट्समॅन संघाचा संघनायक. ओ क्या बात आहे. ऑफ ड्राईव्ह जबरा चेंडू निघून जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील या चेंडूवर. अंपायर डिसिजन मिनिमम और मॅक्सिमम. चौकार की षटकार हा येतोय. हो षटकार. ओके नक्कीच क्षेत्ररक्षकानं यावेळेस मात्र दाखवलं खरा खेळाडू तेव्हा शोभून दिसतो जेव्हा तो प्रामाणिक खेळ खेळतो. आणि यावेळेस डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक सांगत असताना हा चौकार नाही तर हा षटकार आहे. ओव्हरपिच बॉल होता आपण बघू शकाल. थोडेसे फ्रंटफुटवर आले आणि यावेळेस मात्र स्वतःचं शरीर फ्लेक्झिबल केलं छोट्याशा बॅकलिपने. यावेळेस हा फटका सजवला. चेंडू निघून गेला डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार मारून दिशा मात्र स्पष्ट केली या मॅचमध्ये. बॅट्समन वैभव 2 चेंडू खेळलाय 6 धावा स्वतःच्या नावावर. संघाचा संघनायक कसा असावा याचं जिवंत प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवलं फलंदाज वैभवने. पहिल्या चेंडूवर 6 धावा. टीम मीटिंग थोडी कमी करायची आहे राणा स्पोर्ट्स बोर्डची टीम. नक्कीच आपल्याला सामना सूर्याच्या असणाऱ्या लख्ख प्रकाशामध्ये पूर्ण करायचा याची नोंद आपण घ्या. सामना महत्त्वाचा आहे. सामन्याचं महत्त्व आम्ही सुद्धा जाणतोय, कारण हा सामना जर जिंकलात तर तुम्ही बक्षीस पात्र आणि या स्पर्धेचं अस्तित्व कायम अबाधित राहील. आणि सामना जर गमावला तर परतीच्या प्रवासाला तुम्हाला लागावं लागेल. म्हणून की काय सामना इम्पॉर्टंट आहे. डिस्कशन यावेळेस होत आहे. चर्चेतून काय घडेल हे बघायचं आहे. आणि सामना जर जिंकला तर जो संघ सामना जिंकेल त्याला उद्या संध्याकाळी 4 वाजता या ठिकाणी हजर राहावं लागेल. हा स्पर्धेचा नियम आहे. आणि पुन्हा एकदा एक सामना तुम्हाला उद्याच्या संध्याकाळी खेळावा लागेल.
बॅक टू क्रिकेट जाऊ आपण मॅचकडे. काय वातावरण तयार झालंय, संध्याकाळचं वातावरण. ऊन निघून गेला. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, क्या बात आहे, ब्लॉक करून टाकलं फलंदाजाला. संघनायक हुलकू शकला नाही. हा चेंडू जणू काही चेंडू हुलकावणी निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, कमबॅक याला म्हणतात. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्या. त्यानंतर मात्र स्वतःला स्थिर सावर करण्याचा प्रयत्न गोलंदाज ओमकारने केला. डावखोरे हाताने गोलंदाजी करतोय आणि निश्चितच डावखोरे हाताने गोलंदाजी करत असताना थोडा चेंडू ब्रेक करण्याचा प्रयत्न होतोय. पहिला चेंडू ओव्हरपिच बॉल होता. क्रिकेटचा क्लास दाखवला संघाच्या संघनायकाने. यावेळेस मात्र निश्चितच शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. आपण बघू शकाल हलक्या बॅकलिपने हा चेंडू ढकलून दिला. तत्पूर्वी 2 धावा मिळतील. वेगाने 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 37 धावा, 39 धावा धावफलकावर चांदोई टीमच्या. आतापर्यंत एकंदरीत विचार केला तर 21 चेंडू फेकून झालेत आणि या 21 चेंडूमध्ये 39 धावा. जेमतेम धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते, परंतु हे 3 चेंडू महत्वाचे असतील. या 3 चेंडूवर टार्गेट सेट केला जाईल. किती धावा राणा स्पोर्ट्स गोरशेती संघाला सेकंड इनिंग मध्ये बनवाव्या लागतील. ओमकार तयार. हो हो हो, फुलटॉस बॉल होता. यावेळेस ऑफ साईडला डीपमध्ये क्षेत्ररक्षक चुकी करतोय की काय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल घेतली नव्हती. तिसरा प्रयत्न सुद्धा केला आणि या तिसऱ्या प्रयत्नात एक चांगला झेल पकडला जातोय. संघाचा संघनायक शांत होईल. मैदान सोडावं लागेल. परतीच्या प्रवासाला लागला संघाचा संघनायक वैभव. नवीन फलंदाज ऋतिक कोलंबे खेळपट्टीवर पोहोचलाय. धावफलकावर 39. आतापर्यंत 4 विकेट गमावल्या चांदेस संघानं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते राणा स्पोर्ट्स गोरशेती संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक अर्जुन बांगर 10 धावा, दुसरी ओव्हर टाकली गेली. रोशनने फक्त 8 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये तेजसने मात्र थोडासा मार खाल्ला आणि 4थं षटक टाकतोय गोलंदाज ओमकार. ओहो, आणखी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपर गाफील होता. क्रिकेटमध्ये गाफील राहून जमणार नाही, कारण कधी कोणता घात होईल हे सांगता येणार नाही. तुम्ही चेंडू कलेक्ट व्यवस्थित केला, परंतु लक्ष नव्हतं. कधी कधी ही चिन्हे आम्हाला फ्री हिटवर पाहायला मिळतात. फ्री हिटचा चेंडू खेळणारा खेळाडू चांगला स्ट्रोक्स मारतो आणि त्या वेळात मात्र क्षेत्ररक्षकाने झेल पकडला तर क्षेत्ररक्षकाला वाटतं की हा झेल कॅरी केलाय, फलंदाज बाद असेल, परंतु फ्री हिट असतो आणि त्यानंतर मात्र थोडंसं हास्य आम्हाला चेहऱ्यावर पाहायला मिळतं. झेल पकडून सुद्धा फलंदाज बाद नाही आणि ती गोष्ट नेमकी आम्ही क्रुशल मोमेंटला विसरतो. नक्कीच हे चिन्ह पाहायला मिळालं मकरंद भागरेच्या माध्यमातून. वाटलं चेंडू कलेक्ट केलाय, धाव घेतली जाणार नाही, परंतु इंटरनॅशनल क्रिकेटचा नियम आहे. तुम्ही चेंडू जरी कलेक्ट केला, चेंडू बॅटला न ब्रश करता तुमच्या हातामध्ये येऊन विसावला तरी मात्र बाईच्या स्वरूपात तुम्ही धावा घेऊ शकता. आणि ही धाव मिळाली बाईच्या स्वरूपात, एक सिंगल. शेवटचा चेंडू फेकावा लागेल. 40 धावा धावफलकावर. हो हो हो, यावेळेस पुन्हा एकदा विकेट किपर यावेळेस चुकी करणार नाही. नक्कीच एकदा आम्ही नापास झालो तर पुढच्या वेळेला खूप अभ्यास करतो आणि चांगली मार्किंग करण्याचा प्रयत्न करतो. मकरंदने मागील चेंडूवर चुकी केली, या चेंडूवर चुकी नाहीये. चांगली विकेट किपिंग, फलंदाज बाद. 5 गड्यांच्या मोबदल्यात चांदई संघाची धावसंख्या ती 40. विजयासाठी 4 षटकामध्ये 41 धावांची गरज असेल. पाटील स्कोर तर उभा केलाय. बघूया या मॅचमध्ये काय घडेल. मागील मॅचमध्ये अर्जुन बांगर नावाचं वादळ घोंगावलं, परंतु या मॅचमध्ये घोंगावेल का? ती वेळ वेगळी होती, ही वेळ वेगळी आहे. तो सामना वेगळा होता, हा सामना पूर्णपणे वेगळा असेल. तेव्हाचे गोलंदाज परिपूर्ण वेगळे होते, परंतु या मॅचमध्ये तुम्हाला क्वालिटीचे गोलंदाज पाहायला मिळतील. म्हणून की काय 40 धावा हा एक चांगला स्कोर या मॅचमध्ये चांदोई संघाने बनवला आहे. विजयासाठी 41 धावांची गरज. या 41 धावा कोणत्या पद्धतीने काढल्या जातील? संघर्ष तर आहे, परंतु म्हटलं जातं मित्रांनो, जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं. तुम्हाला दुधामध्ये तूप मिळेल, घुसळण करावी लागते. समुद्रातून तुम्हाला मोती मिळतील, पण जरा मंथन व्हावं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचाल, पायानं नाही तर तुम्हाला डोक्यानं चालावं लागेल. अंतर नाही तर तुमचं ध्येय तुम्हाला गाठावं लागेल. विजयासाठी 41 धावांची गरज. बघूया कोणाच्या ताब्यामध्ये, कोणाच्या खात्यामध्ये विजयाचा सुगंध दरबळेल. बघायचं आहे, कोणी कुठे जाऊ नका. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा, मन मुराद आनंद लुटत राहा. याचं कारण बनलंय अमोल कथोरे आयोजित आमदार चषक मुरबाड 2021 दुसरा दिवस आणि आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटची अंतिम क्वालिफाईड बक्षीस पात्र असणारी मॅच. 2 संघ एकमेकांच्या समोर लढत आहेत.
राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि प्रतिस्पर्धी संघ आहे जयशंकर चांदई. या दोन संघाच्या दरम्यान खूप मोठी लढत. 40 धाबा बनवल्या बोरशेती संघानं. विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आणि याच 41 धाबा कोणत्या पद्धतीने बनवल्या जातील, कोणती उद्दिष्टे समोर ठेवली जातील, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं पुन्हा एकदा गाईडलाईनने तुम्हाला सांगण्यासाठी या मॅचचा लेखाजोखा ही 20 मिनिटे तुम्हाला सांगण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेल सन्माननीय आमचे आदर्श एक अतिशय या मुरबाड विभागाचे लाडके समालोचक आणि शब्दांची जणू काही जादू आहे त्यांच्या गळ्यामध्ये, शब्दांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन बसवलेली आहे, सन्माननीय दीपकजी बिराडे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच सर. शहापूर डुलखान विभागातील आवाज तुम्ही ऐकत होता. क्वालिफाईंगची मॅच 4 ओव्हरमध्ये रन करायचे बोरशेती टीमला. 41-41. ट्रॅकिंग एअरवरती आहेत रोशन आणि नॉनस्टॉक एअरवरती आहेत बॅट्समन अर्जुन बागद. मागच्या सामन्याचा अर्धशतकी खेळी साकारणारा हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती तयार करतो एक्सप्रेस आतिश कोळंबे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक. पहिलाच बॉल फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवलाय. स्क्वेअर लेग अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. वेस्ट ऑफ हाईट ऑर नो पंचांचा रिक्वेशनल आमच्यापर्यंत पोहोचेल. पंच देखील डबल मांडण्यात आहेत आणि त्यानंतर हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. चौकार तर डेफिनेटली आहे यात मात्र शंका नाही. बट दोन्ही पंचांच्या दरम्यान सध्याच्या घडीला हा निर्णय ते सोबवला. डिस्कशन करायचं दोन्ही पंचांनी आणि त्यानंतरच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. हा चौकार आहे. 4 धावा मिळतील या बॉलवरती बॅट्समन रोशन वेखंडेला. लो स्कोरिंग मॅच मी म्हणेल आहे कारण 4 षटकांमध्ये 10.25 धाबेची सरासरी ते राखायची आहे आणि पहिल्याच बॉलवरती चौकार ते ठोकलाय रोशन वेखंडेनं बॉलर आतिश कोळंबेच्या विरुद्ध. फुल टॉस बॉल होता. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये दिशा देणं बंधनकारक असतं आणि ती दिशा इथे देत असताना डिसिजन जर डिफिकल्ट असेल तर दोन्ही पंचांना रिक्वेस्ट आहे आपण सल्ला मसलत करा आणि त्यानंतर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. या वेळेला ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. फुलरली डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर थोडा खाली राहिला हा बॉल. थायबॅट वरती आदललाय. परत माळी सर यांचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला. इट इज फ्रॉम लेग बाईट्स. एक एक्स्ट्रा रन ऍड होईल बॅटिंग करत असताना. टीम बोरशेती संघाच्या खात्यामध्ये आणि टीमचा धावफलक सध्याच्या घडीला पुढे पोहोचलाय ते म्हणजेच 5 आकड्यावरती. 5 रन ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एअरवरती अर्जुन बांगर. फुल टॉस बॉल आउटसाइड एज घेतली. गलीच्या दिशेने हा बॉल ट्रॅव्हल झालाय. विकेट किपरचं जजमेंट थोडं चुकलं त्या ठिकाणी. पॉपिंग क्रीज मध्ये रिटर्न क्रीज मध्ये सुखरूप पोहोचला ते म्हणजेच बॅट्समन अर्जुन बांगर आणि हाय तो डॉट बॉल. डॉट बॉल पर्सेंटेज या मॅच मध्ये तुम्हाला वाढवावी लागेल आणि त्याचं चित्र या बॉलवरती पाहायला मिळालं. हा डॉट बॉल अर्जुन बांगरच्या विरुद्ध पेश केला. बॉलर आतिश कोलंबेनं. रन आहेत 5. 21 बॉल अजून 36 रनचं टार्गेट या मॅच मध्ये. फुलर लेंथ आउटसाइड ऑफ टेक. पिचिंग होती आणि देन अंपायर सिग्नल इट इज वाईड बॉल.
अतिरिक्त दिशा होती या बॉलवरती आणि तेच पंचांनी ते पाहिलंय आणि हा एक्स्ट्रा रनचा इशारा सद्यस्थितीला आमच्यापर्यंत पोहोचला. अतिरिक्त धावेसोबत टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना सद्यस्थितीला रन झालेले आहेत 6 रन ऑन द बोर्ड. 41 रनचं टार्गेट कमबॅक केलं 2 षटकांमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये टीम राणा स्पोर्ट्स बोरशे देणार आणि बॅटिंग करत असताना स्ट्रायकिंग एंडवरती अर्जुन बांगर बॅकफुटवरती येऊन पूल करण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या पाठीमागे थर्डमॅनच्या फिल्डरचा थ्रो तिथे चुकलाय. 1 रन तर कंप्लीट झाली आहे. बॅकअप देत असताना टीममधून मिडविकेटच्या दरम्यान फिल्डर आणि तोपर्यंत इझिली मिळतीये ती फक्त एकच धाव. डगआउट मधून कुठल्या प्रकारचा आउट गोईंग कॉल देऊ नका. लास्ट ऑफिशियल वॉर्निंग फॉर टीम राणा स्पोर्ट्स बोरशेती. तुमच्याकरता शेवटचा कॉल आहे. आयोजकांच्या वतीनं तशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे आणि ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. नो आउट गोईंग कॉल प्लीज. फक्त टाल्यांचं बॅकअप तुम्ही देऊ शकता. शिस्तबद्ध स्पर्धा आहे. आयोजनाची भव्यता नियोजनाची दिव्यता आपण पाहत आहोत. अमल कोथोरे आयोजित आमदार चषक 2021 आजच्या दिवसातील ही अंतिम लढत. स्ट्रायकिंग एंडवरती रोशन वेखंडे. लोगो फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवला आला टू द कार्पेट. बॉल अगदी निघून चालला स्क्वेअर लेगला बंधन करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धुंदीत जगतो या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये दर्जेदार सुरुवात या मॅच मध्ये राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची जयशंकर चांदाई टीमच्या विरुद्ध खेळत असताना 5 बॉलमध्ये आतापर्यंत रन झालेले आहेत 11. रोशन वेखंडेच्या बॅटमधून या ओव्हरचा हा दुसरा चौकार. 19 बॉल आता 30 रनची आवश्यकता आहे मॅच मध्ये. स्क्वेअर ऑफ द विकेट हुक केला हा बॉल. फायनलचा फिल्डर बॉलच्या पाठीमागे आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर प्रयत्न करतो डीप मध्ये लॉंग लेगला. रिले थ्रो तिथे केला जाईल आणि तोपर्यंत एक्झॅक्टली 3 रन्स भन्नाट वेगाने ते कंप्लीट होत आहेत. अंपायर सिग्नल फर्स्ट ओव्हर इज कंप्लीट. पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 41 धावेचं टार्गेट समोर असताना राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची सुरुवात झाली आहे धमाकेदार. रन बनवले त्यांनी 14 आणि आता मॅच मध्ये इक्वेशन बॅलन्स राहिलंय. बॉल शिल्लक आहेत 18. अर्थातच 3 षटकं आणि 3 षटकांमध्ये विजय करता रन करायचे 27-27. 9.00 सरासरी प्रति 3 षटकांमागे इथे मेंटेन ठेवायची आहे. सध्याच्या घडीला रोशन वेखंडे चांगले बॅटिंग करतोय. 4 बॉलमध्ये त्याने 11 रनचं कॉन्ट्रीब्युशन दिले टीम करता. अर्जुन बांगर सध्याच्या घडीला 2 बॉलमध्ये 1 रनवरती 3चा डाव इथे सावरत आहे. पहिल्याच विकेटसाठी पहिल्या ओव्हरमध्ये ते भागादारी रचण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचा प्रयत्न देखील यशस्वी ठरलाय. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवरती होतं लेफ्ट हँडेड बॉलर ऋतिक कोलंबे. सध्याच्या घडीला सांगितलं दुसरं तर डावाचं हे वैयक्तिक पहिलं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय बॉलर हायवे इन कडून ऋतिक कोलंबे. पॉवर प्ले देखील समाप्त झाला. 4 ओव्हरची मॅच. क्षेत्ररक्षणावरचे निर्बंध पंचांनी हटवलेत. 3 फिल्डर सद्यस्थितीला डीपमध्ये ऑन साईडला बाउंड्री सेव्हिंग एरिया सीमांचं रक्षण करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट वार्डिश लॉंग ऑन बॅकवर्ड पॉईंट आणि त्याचबरोबर वार्डिश लॉंग ऑफच्या दरम्यान एक फिल्डर सध्याच्या घडीला सज्ज झाला. 18 बॉल 27 रनची आवश्यकता प्रति 3 षटकांमागे. आता रन रेट गाठायचा तो म्हणजेच 9 धावेचा. पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेंथ बाफुट येऊन हुक केलाय. रोशन वेखंडेच्या बॅटमधून हा दर्जेदार स्ट्रोक बॉलच्या लाईन मध्ये आला आणि त्यानंतर वेगाचा वापर करत असताना बॉल पाठवून दिला लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं ऋतिक कोलंबेचा. हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑफटेकडे शफल झाला आणि त्यानंतर हा फटका त्यांना सजवला. चौकारानंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 18 या आकड्यावरती 17 बॉल आता 23 रनची आवश्यकता. बॉल आणि रन्स यांच्यामध्ये अजूनही 6चा डिफरंट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याचं कारण म्हणजे पहिल्याच बॉलवरती सुरुवात इथे दिमागदार केली आहे बॅट्समन रोशन वेखंडेनं टीम राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाकरता. चौकार त्यानं ठोकला ऋतिक कोलंबेच्या विरुद्ध. ऋतिकला देखील कमबॅक टीम करता करावं लागेल. धीम्या गतीचा हा बॉल ऑन साइडला फ्लिक ऑफ द रिस्ट. दर्जेदार फटका. बॉटम बॅटचा खूप चांगला वापर. बॉल करतो स्क्वेअर लेग सीमारेषेची सबर. टप्पा घेतला आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या फिल्डरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय सीमारेषा पार. रोशन वेखंडेच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा दमदार स्ट्रोक. चौकार. खाली गाडी न बोलायची तुझी काय ना
आक्रमण मैदानामध्ये करत असताना रोशन वेखंडे त्याला माहिती आहे लो स्कोरिंग टार्गेट आपल्यासमोर जितकं जास्त डॉमिनेट करू तितकं जास्त पकड मजबूत होईल आणि तेच प्रयत्न तो मैदानामध्ये करतोय. 19 धावांची अजून आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत. 16 रन झालेले आहेत या चौकारानंतर. 22 रन ऑन द बोर्ड. ऑन साइडला हुक केला, शफलून फटका सजवलाय, गॅप तिथे पिक केली आहे. बॉल वेगाने निघून चालला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. लाईन मध्ये येऊन वेगाचा वापर केला पुन्हा एकदा बॅट्समन रोशन वेखंडेने आणि बॉल निघून चालला लॉंग लेग सीमारेषा पार. चौकार हॅट्रिक इथे कंप्लीट करत असताना रोशन हा लागोपाठचा तिसरा चौकार. थँक्यू डुसाय. कन्सिक्युटिव्ह 3 in a row लागोपाठचा तिसरा चौकार. चौकारानंतर रन झालेले आहेत 26. बॅकफुट येऊन लेट कट करण्याचा प्रयत्न. वेली आणि बॅकवर्ड बॉलच्या फिल्डरला चकून बॉल निघून चालला डीप थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेसाठीचा हा चौकार लागोपाठचा चौथा चौकार. प्रेक्षकांचं मन तन्लित मोहित प्रफुल्लित करणारी फलंदाजी रोशन वेखंडेजी. मास्टर 360. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यावरती स्ट्रोक सजवण्याची क्षमता या फलंदाजाकडे. ऋतिकच्या विरुद्ध लागोपाठ ते 4 चौकार. चौथा बॉल आता 11 रनची आवश्यकता. या बॉलला बाखुटत येऊन लेट कट केलाय. फिल्डर तयार होता शॉट थर्डमॅनच्या बाजूला. गलीमधून तो ट्रॅव्हल होत असताना बॉलच्या दिशेनं त्यानं चेंडूला अडवलं. मिळेल ती फक्त एकच धाव. टीमची धावसंख्या सिंगल नंतर स्कोरवरती पुढे सरकत असताना 31 आकड्यावरती. संध्याकाळच्या सत्रामध्ये मिस्टर MPL गणेश गायकर यांचा देखील शुभारंभ झाले. मोस्ट वेलकम. अखेर अंतिम सामन्याचा आनंद घेण्याकरिता ते आमच्यासोबत जॉईन झालेत. 20 मध्ये फटका एक्झिक्यूट केला. वारा शॉट. वाऱ्याच्या वेगाने बॉलचा प्रवाह इथे बदललाय. दिशा डायवर्ट झाली आणि बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. ते 35 या धावसंख्येवरती दुसरं षटक टोटली महाग राहिलं ऋतिकचं. 5 चौकार 1 सिंगल एकूण 21 रन त्यानं खर्च केले आणि त्यानंतर मॅच मध्ये आता समीकरण बॅलन्स राहिलंय. बॉल शिल्लक आहे त्या मॅच मध्ये 12 आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 6. सामना जड पावलाने सध्याच्या घडीला मैदानामध्ये प्रगतीपथावर नेत असताना संघ जयशंकर सांदई डॉमिनेट केला. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात धमाकेदार राहिली. आतिश कोळंबेच्या विरुद्ध रन्स एकवटल्या आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये तुटून पडला अक्षरशः बॅट्समन रोशन वेखंडे बॉलर ऋतिक कोलंबेच्या विरुद्ध. 12 बॉल आता 6 रनची आवश्यकता. मॅचमध्ये औपचारिकता फक्त शिल्लक. प्रोसिजर टू बी कम्प्लिटेड. आजच्या दिवसामध्ये ज्या प्रेक्षक वर्गानं मैदानामध्ये उपस्थिती दर्शवली फक्त 10% प्रेक्षक उपस्थित आहेत या स्पर्धेकरता आणि प्रेक्षकांनी त्याचं पालन देखील केलं आणि ऑनलाईन जे प्रेक्षक जॉईन झाले त्या सर्वांचाच मनापासून आभार. 8 संघांनी सहभाग नोंदवला त्यांचा देखील मनापासून आभार. फुल टॉस बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका निघून चालला लॉंग लेग सीमारेषा पार. रोशन वेखंडेच्या बॅट मधून येतोय. टीम राणा स्पोर्ट्स बोर्ड शेती संघाकरता हा विजयी षटकार. क्वालिफाईंग मॅच होती. बक्षीसपात्र सामना होता आणि सुपर 6 मध्ये धावून ठरलेला जाऊन पोहोचणार हा दुसरा संघ सोडला. वेल प्ले बॉल्स अँड हार्ड लक. टीम जयशंकर सांदई खूप दूरवरून या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालात. स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. लास्ट मॅच मध्ये तुम्हाला अपयश आलं तरी देखील ज्या चुका तुमच्या मैदानामध्ये झाल्या त्या चुका तुम्ही दुरुस्त करायला याची नक्कीच अपेक्षा असेल. तर शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण घोषित करूया. ज्यांना दर्जेदार बॅटिंग केली ॲज अ ओपनर म्हणून मैदानाकडे जो दाखल झाला आणि